नमस्कार. बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहत आहोत DNA रेप्लिकेशन. आता DNA रेप्लिकेशन, DNA molecule regulate and control all activities of the cell. Because of its unique structure, it is able to control the synthesis of other molecules. At the same time, when the cell reproduces, the DNA also should duplicate itself to distribute equally to the daughter cell. DNA replication यातला हा पहिला भाग आपण पाहिलेला होता. हेटेरो कॅटॅलिटिक फंक्शन आणि ऑटो कॅटॅलिटिक फंक्शन्स हा काल भाग आपण पाहिलेला आहे. आज आपण DNA रेप्लिकेशन पाहतोय. द प्रोसेस बाय विच DNA duplicates itself is called replication. Through replication, it forms two copies that are identical to it. In eukaryotic organisms, replication of DNA takes place only once in the cell cycle. It occurs in S phase of interphase in the cell cycle. काय म्हटलेलं आहे की यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये DNA रेप्लिकेशन होतं. DNA रेप्लिकेशन होत असताना काय होतं की यूकॅरियोटिक सेलमध्ये या एस फेजमध्ये DNA रेप्लिकेशन होतं. आता याच्यामध्ये आपण पहिले हे दोन पॉईंट पाहिलेले आहेत. ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लिओटाईड ही मेथड कशी आहे, सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन आहे आणि ही प्रोसेस वॅटसन अँड क्रिकनी अँटी पॅरलल कॉम्प्लिमेंटरी नेचर ऑफ DNA स्ट्रँडवरून काय केलेले एक्सप्लेन केलेली आहे. तर ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लिओटाईड हा भाग आपण कालच्या पिरियडला पाहिला आणि पॉईंट ऑफ ओरिजिन अँड इनिशिएशन. तर थोडक्यात पहा, द 4 टाइप्स ऑफ न्यूक्लिओटाईड DNA, DAMP, DGT, GMP, DCMP and DTTP are represented is present in the nucleoplasm. They are activated by ATP in the presence of enzyme phosphorylase. Phosphorylase एन्झाईमचा वापर करून ATP कडून ऊर्जा वापरून काय केलं जातं, DAMP, DGMP, D म्हणजे मोनोफॉस्फेट, न्यूक्लिओटाईड मोनोफॉस्फेट, न्यूक्लिओसाइड मोनोफॉस्फेट काय होतं, तयार होतात. Point of origin, it begins at the specific point O origin and terminates at point T. Origin is flanked by the T site. The unit of DNA in which the replication occurs is called as a replicon. In prokaryotes, there is only one replicon. However, in eukaryote, there are several replicons in tandem. तर अशा पद्धतीनं ओरिजिन पॉईंट काय असतात, अनेक असू शकतात, एक असू शकतो. ॲट द पॉईंट ओ, एन्झाईम एंडोन्यूक्लियस निक वन ऑफ द स्ट्रँड ऑफ DNA टेम्पररली. काय आहे की या ठिकाणी काय करतो, हा कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँडवरचा एक पॉईंटला काय केला जातो, DNA काय केला जातो, कट केला जातो. द निक ऑकर्स इन द शुगर फॉस्फेट बॅकबोन और द फॉस्फोडायस्टर बॉन्ड. शुगर फॉस्फेट बॉन्डच्या मध्ये काय केला जातो, हा बॉन्ड ब्रेक करून तोडून हा DNA काय केला जातो, एक DNA तोडला जातो. अनवाइंडिंग ऑफ DNA मॉलिक्यूल, तिसरी स्टेप्स आहे अनवाइंडिंग. जे ट्विस्ट आहे तो गुंडाळा जो आहे DNAचा 2 स्ट्रँडचा, तो काय होतो, गुंडाळा सोडवला जातो. अनवाइंडिंग म्हटलेलं आहे. नाऊ एन्झाईम DNA हेलिकेज ऑपरेट्स बाय ब्रेकिंग वीक हायड्रोजन बॉन्ड इन द ॲक्टिव्हिटी विसिनिटी ऑफ द O. द स्ट्रँड्स ऑफ DNA सेपरेट्स अँड अनवाइंड. आणि अशा पद्धतीनं या डायग्राममध्ये दाखवलेल्या पद्धतीनं हे दोन DNAचे स्ट्रँड काय होतात, एकमेकापासून वेगळे होतात. त्या नायट्रोजिनस बेस पेअरमध्ये जे हायड्रोजन बॉन्ड असतात ते हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होऊन द 2 सेपरेटेड स्ट्रँड्स आर प्रिव्हेंटेड फ्रॉम द रिकॉइलिंग बाय SSBP, सिंगल स्ट्रँडेड बाइंडिंग प्रोटीन, SSB
protein remains attached to both the separated strands so as to facilitate the synthesis of new polynucleotide strands. आणि अशा पद्धतीने काय होतं, हे जे दोन स्ट्रँड सेपरेट झाले की याच्यावरती काय होतात, नवीन DNA तयार व्हायला सुरुवात होतो. हा नवीन DNA इथं लीडिंग स्ट्रँड म्हटलेला आहे. हा कंटिन्युअसली जसा ट्विस्ट मागं मागं गुंडाळा सुटत जाईल तसा हा पुढं पुढं काय होतो, वाढत जातो, म्हणजे मोठा होत जातो. आणि इकडं मात्र त्याचे 3'5' एंडनं काय होतं, सिंथेसिस होत असल्यामुळं सुरुवातीला पहिला फ्रॅगमेंट तयार झाला, नंतर दुसरा झाला, नंतर तिसरा झाला. अशा पद्धतीने तुकडे 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 काय होतात, दुसऱ्यावरती होतात. कारण त्याचा ओरिजिन काय डेव्हलपमेंट काय आहे ती डिसकंटिन्युअस असते, म्हणून तो ग्रोथमध्ये वाढ होताना डेव्हलप होताना काय मागं राहतो, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, लॅगिंग स्ट्रँड. आणि हा पुढं जातो म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, लीडिंग स्ट्रँड. आता ह्याचे जे लॅगिंग स्ट्रँडमध्ये लहान पार्ट असतात, तुकडे असतात, त्याला काय म्हणतात, ओकाझॅकी फ्रॅगमेंट्स. RNA प्रायमर लॅगिंग टेम्पलेट. तर अशा पद्धतीनं आणि हा जो फोर्क आहे जिथं दुभागलेला आहे त्याला फोर्क म्हटलेलं आहे. इथं सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन ऑफ DNA इथं दाखवलेलं आहे की दोन स्ट्रँड तयार होताना पूर्वी हे दोन आहेत, एकावर A आहे तर समोरच्यावर T आहे, इकडे C आहे तर समोरच्यावरती G आहे. पुन्हा नवीन तयार होताना एक जुना आणि एक नवीन, Aच्या समोर T तयार झाला, इकडे T होता त्याच्यासमोर A तयार झाला. अशा पद्धतीने नायट्रोजनस बेस पेअर जोडून नवीन काय होतो, DNA सिंथेसिस होतो. Replicating fork, the point formed due to the unwinding and separation of the two strands appears like a Y-shaped fork called as replicating or replication fork. The unwinding of strand imposes the strain which released by superhelix relaxing enzyme. काय आहे, अशा पद्धतीनं काय होतं, अनवाइंडिंग झाल्यामुळे दोन टोकं वेगळी झालेली असतात आणि एक जोडलेलं असतं. अशा पद्धतीनं वाय स्ट्रक्चर तयार होतं. त्याला म्हटलेलं आहे रेप्लिकेटिंग फोर्क म्हटलेलं आहे. सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड्स. Each separated strand acts as a mold or the template for the synthesis of new complementary strand. It begins with the help of small RNA molecule called RNA primers. काय म्हटलेलं आहे, नवीन सिंथेसिस होते, निर्मिती होत असताना काय होते, RNAच्या साह्याने काय होते, सुरुवात होते, म्हणून त्याला RNA प्रायमर म्हटले. RNA प्रायमर गेट असोसिएटेड विथ 3' एंड ऑफ द टेम्पलेट. जे मूळचा जो DNA स्ट्रँड आहे त्याच्या 3' एंडकडून तो RNA प्रायमर जोडायला सुरुवात होते. अँड अट्रॅक्ट्स कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाइड्स फ्रॉम द सराउंडिंग न्यूक्लिओप्लाझम. आणि लागणारे त्याच्या सराउंडिंग न्यूक्लिओप्लाझममधल्या ते न्यूक्लियसमधल्या द्रवातील काय केले जातात, न्यूक्लिओटाइड पाहिजे ते अपोजिट आहेत ते घेऊन तिथं जोडले जातात. दीज न्यूक्लिओटाइड मॉलिक्यूल बाइंड टू द कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाइड्स ऑन द टेम्पलेट स्ट्रँड बाय फॉर्मिंग हायड्रोजन बॉन्ड. आणि काय होतं, त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड तयार होतात. A आणि T मध्ये डबल बॉन्ड होतो, T आणि A मध्ये डबल बॉन्ड, G आणि C मध्ये ट्रिपल बॉन्ड किंवा C आणि G मध्ये ट्रिपल बॉन्ड असतो. द न्यूली बॉन्ड न्यूक्लिओटाइड गेट interconnected by phosphodiester bonds forming a polynucleotide strands. The synthesis of new complementary strand is catalyzed by enzyme DNA polymerase. The new complementary strand is always formed in 5'3' डायरेक्शन. आणि हा काय होतो, नवीन तयार होणारा असतो तो कसा होतो, 5' शेवटचा जो असतो पाठीमागचा असतो तो 5' असतो आणि पुढं 3' प्रमाणच्या दिशेने काय होतो, वाढत असतो. लीडिंग अँड लॅगिंग स्ट्रँड, ह्याच्यामधले दोन स्ट्रँड आहेत ते, एक लीडिंग स्ट्रँड जो कंटिन्युअस होतो त्याला लीडिंग स्ट्रँड म्हणायचा, पाठीमागं राहतो त्याला काय म्हणायचा, लॅगिंग स्ट्रँड. तर द template strand with free 3' end is called leading strand template, and with a free 5' end is called as a lagging template. The process of replication always starts at C3 end of the template strand and the proceeds towards C5 end, as both the strands of the parental DNA are anti-parallel. New strands are always formed in 5'3' direction. काय, अशा पद्धतीनं 5'3' डायरेक्शन नवीन तयार होणारा त्याचा पाठीमागचा भाग असतो त्याला 5' एंड असतो, पुढचं वाढणारं टोक असतं त्याला 3' एंड म्हणतात. म्हणजे जे टेम्पलेट आहे त्याच्या 3'
5' डायरेक्शन हा डेव्हलपमेंट होते. वन ऑफ द न्यूली सिंथेसाइज्ड स्ट्रँड develops continuously towards the replicating fork is called as a leading strand. Another new strand develops discontinuously away from the replicating fork is called a lagging strand. काय आहे ते जिथं दुभागलेलं आहे तिथून त्या दिशेनं वाढणारा आहे त्याला लीडिंग स्ट्रँड म्हणायचं. त्याच्या तिथून विरुद्ध दिशेला जाणारा जो आहे त्याला काय म्हणायचं लॅगिंग स्ट्रँड असं म्हटलं जातं. मॅच्युरेशन ऑफ ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. आता जे तुकडे जे आहेत ते काय केले जातात मॅच्युअर केले जातात म्हणजे जोडले जातात. DNA सिंथेसिस ऑन लॅगिंग टेम्पलेट टेक्स प्लेस इन द फॉर्म ऑफ स्मॉल फ्रॅगमेंट्स. ह्या DNA लॅगिंग स्ट्रँडवरच्या DNA वरती काय होतात जो DNA सिंथेसिस होतो तो कसा होतो तुकड्याच्या स्वरूपात होतो. त्या तुकड्यांना आपण काय म्हणतो ओकाझाकी फ्रॅगमेंट्स असे म्हणतो. द नेम आफ्टर द सायंटिस्टच्या नावावरनं ते ओकाझाकी फ्रॅगमेंट असं म्हटलेलं आहे. ओकाझाकी फ्रॅगमेंट्स आर जॉईन्ड बाय द एन्झाईम DNA लिगेज. आणि DNA लिगेज नावाच्या एन्झाईमने काय केले जातात ते फ्रॅगमेंट जोडले जातात. RNA primers are removed by DNA polymerase and replicated by DNA sequence with the help of DNA polymerase first in prokaryotes and DNA polymerase alpha in eukaryotes. Finally, DNA gyrase topoisomerase enzyme forms the double helix to form a daughter DNA molecule. आणि अशा पद्धतीने काय होतात ह्या DNA गायरेजमुळं एन्झाईमच्या साहाय्याने काय होतं ते ट्विस्ट होतो गुंडाळा होतो आणि पुन्हा काय होतात दोन स्ट्रँड तयार होतात, दोन डॉटर स्ट्रँड तयार होतात. त्यामध्ये एक ओल्ड आणि एक न्यू असतो, प्रत्येकी ओल्ड आणि न्यू असतो. त्यानंतर फॉर्मेशन ऑफ डॉटर DNA मॉलिक्यूल. ॲट द एंड ऑफ द रेप्लिकेशन 2 डॉटर DNA मॉलिक्यूल आर फॉर्म. आणि शेवटी शेवटी काय होतात 2 DNA तयार होतात, डॉटर DNA तयार होतात. इन ईच डॉटर DNA वन स्ट्रँड इज पॅरेंटल अँड द अदर वन इज टोटली न्यूली सिंथेसाइज. thus 50% is contributed by mother DNA, hence it is described as a semi-conservative replication. आणि या ठिकाणी नवीन जे 2 स्ट्रँड होतात त्यातला एक नवीन एका DNA पासून 2 DNA तयार होतात. त्या प्रत्येक DNA मधला एक स्ट्रँड असा ओल्ड असतो, एक न्यू असतो प्रत्येकापैकी. म्हणून ह्याला काय म्हणायचं सेमी कॉन्झर्वेटिव्ह मेथड ऑफ रेप्लिकेशन असं म्हटलं जातं. हा भाग इथं पाहिला. याच्यामध्ये 7 पॉईंट आहेत. आपण DNA रेप्लिकेशनमध्ये काय आहेत 7 पॉईंट आहेत ते आपण या ठिकाणी. तर या ठिकाणी काय होतं DNA रेप्लिकेशनमध्ये DNA रेप्लिकेशन ही काय आहे सेल्फ डुप्लिकेशन आहे, सेमी कॉन्झर्वेटिव्ह मेथड आहे आणि त्याच्यामध्ये 7 पॉईंट येतात. पहिला आहे ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लिओटाईड. जे वेगवेगळे न्यूक्लिओटाईड म्हणजे रॉ मटेरियल जसं इमारत बांधण्यासाठी लागणारे वाळू खडी सिमेंट गोळा करणे तशा पद्धतीने रॉ मटेरियल सगळं काय केलं जातं तयार केलं जातं लागणारं आणि मग एक एक जोडला जातो. पॉईंट ऑफ ओरिजिन अँड इनिशिएशन. जिथून सुरुवात होते त्याला पॉईंट ऑफ ओरिजिन म्हणायचं आणि शेवट होतो त्याला काय म्हणायचं टर्मिनेशन पॉईंट म्हटलेलं आहे. तर दुसरा पॉईंट ऑफ ओरिजिन अँड इनिशिएशन पॉईंट आणि टर्मिनेशन पॉईंट. त्यानंतरचा जो भाग आहे तो तिसरा पॉईंट आहे त्याला म्हटलेला आहे अनवाइंडिंग ऑफ DNA मॉलिक्यूल. DNA काय होतो अनवाइंड होतो. गुंडाळा जो DNAचा असतो तो काय होतो सुटतो. त्या ठिकाणी काय होतो सुटत जातो. त्याला काय म्हटलेलं आहे अनवाइंडिंग ऑफ DNA मॉलिक्यूल म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढचा चौथा पॉईंट आहे रेप्लिकेटिंग फोर्क. काय आहे 2 टोकं एकमेकापासून वेगळी झालेली असतात आणि बाकीचा काही भाग काय असतो एकमेकाला अटॅच झालेला असतो असा जो पॉईंट होतो. वाय इंग्रजी अक्षरासारखा स्ट्रक्चर तयार होतं त्याला काय म्हटलेलं आहे रेप्लिकेटिंग फोर्क. सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड. नवीन स्ट्रँड सिंथेसिस होतो. हा नवीन स्ट्रँड सिंथेसिस होत असताना अपोजिट स्ट्रँडवरती जशा पद्धतीनं DNA न्यूक्लिओटाईड्स आहेत त्या क्रमानं न्यूक्लिओटाईड्स काय केले जातात अरेंज केले जातात. एका स्ट्रँडवरती कंटिन्युअस होतात. एक उलट्या दिशेने डेव्हलप होत असतो कारण मूळ DNAच्या 3' 5' या दिशेने काय होत असतो तो डेव्हलप होत असतो. त्यामुळं काही पार्ट काय होतो अनझिप झालेला असतो. त्या अनझिप झालेल्या पार्टवरती उलटा DNAचा
नवीन डी एन ए सिंथेसिस होतो, थोडा तुकडा तयार होतो, परत मागचा काही भाग अनझिप होतो, परत थोडा तुकडा तयार होतो आणि डी एन ए लिगेजनं काय होतो तो बाइंड केला जातो. लीडिंग स्ट्रँड आणि लॅगिंग स्ट्रँड यामध्ये जो रेप्लिकेटिंग फोर्कच्या दिशेने कंटिन्युअसली जो ग्रोथ होत असतो नवीन स्ट्रँड त्याला म्हणायचं लीडिंग स्ट्रँड, आणि जो विरुद्ध दिशेने म्हणजे फोर्क जिथं दुभागलेला आहे तिथून टोकाकडे जो घेऊन वाढत असतो त्याला काय म्हटलेलं आहे, लॅगिंग स्ट्रँड म्हटलेलं आहे. कारण एक तो वाढत जाणार, थांबणार, परत काही भाग वाइंड होणार, परत पाठीमागून दुसरा पार्ट काय होणार, आणि असे जे तुकडे तयार होतात त्याला काय म्हणतात, ओकाझाकी फ्रॅगमेंट्स म्हणतात. आणि हे ओकाझाकी फ्रॅगमेंटचा पुढचा भाग आहे मॅच्युरेशन होतं. डी एन ए लिगेज नावाच्या एन्झाईमने काय केले जातात, जोडले जातात. आणि नंतर शेवटचा पॉईंट आहे फॉर्मेशन ऑफ डॉटर डी एन ए मॉलिक्यूल. डॉटर डी एन ए मॉलिक्यूल म्हणजे 2 डी एन ए तयार झालेले असतात. त्यातला 50% भाग मूळ डी एन एचा, 50% नवीन, अशा पद्धतीनं 2 डी एन ए तयार होतात. त्याला म्हणतात फॉर्मेशन ऑफ डॉटर डी एन ए, अँड दिस मेथड इज कॉल्ड ॲज अ सेमी कॉन्झर्वेटिव्ह मेथड. थोडक्यात सांगायचं झालं तर आपली लाईटची वायर जी असते, गुंडाळलेली वायर असते, फ्लेक्झिबल वायर असते, ती आपण वेगवेगळ्या रंगाच्या पाहतो. 2 कलर असतात, एक ब्लॅक आणि रेड असतो किंवा ग्रीन आणि येलो असतो, अशा पद्धतीनं. तर ही अशी एक वायर आहे, समजा अशी उभी धरलेली आहे, आपण हातात धरलेली आहे आणि विरुद्ध खाली लोंबकळते, अशी छोटासा तुकडा घेतलेला आहे असं समजा. आणि काय करायचं, हाताने आपण फिरवतो, तशा पद्धतीने डी एन हा ट्विस्ट होतो. आणि हे होत असताना खाली त्याचा जो गुंडाळ असतो, दुसरं टोक आपण धरलेलं नाही, त्यामुळे काय होतो, तो एकमेकापासून काय होईल, वेगळा व्हायला लागेल. जे गुंडाळा आहे ज्या दिशेने आहे त्याच्या विरुद्ध दिशेने फिरवत राहिलो तर तो गुंडाळा काय होत जातो, सुटत जातो. आणि अशा पद्धतीने 2 टोकं पुढं आणि पाठीमागं दांडा असं उलटं केलं तर वाय अक्षरासारखं तयार होईल. त्याला रेप्लिकेटिंग फोर्क म्हणू. आणि मग हे रेप्लिकेटिंग फोर्क याच्यावरती नवीन सिंथेसिस होते. एका स्टँडवरती समजा लाल रंगाची वायर आहे, त्याच्यासमोर पुन्हा नवीन काळ्या रंगाचे वायर काय होईल, तयार होत जाईल. दुसरा जे काळ्या रंगाची वायर आहे त्याच्यासमोर काही जेवढा उघडा पार्ट झाला आहे तेवढाच लाल रंगाचा तुकडा तयार होईल. परत आणि काही भाग काय झाला, गुंडाळा सुटला की परत पाठीमागचा आणि परत लाल रंगाचा भाग तुकडा तयार होईल. आणि हे लहान लहान तुकडे एकावरती तयार होतात, त्याला ओकाझाकी फ्रॅगमेंट्स म्हणायचं. आणि हे पुन्हा डी एन ए लिगेजनं जोडले जातात आणि अशा पद्धतीनं काय केला जातो, डी एन ए रेप्लिकेट केला जातो. या 2 वायरीपासून तयार केलेले 2 वेगळे स्ट्रक्चर आहेत, त्याच्यामध्ये एक ओल्ड आहे आणि एक नवीन झालेला. अशा पद्धतीनं काय होतो, डी एन एस तयार होतो. तर ह्याला म्हटलेलं आहे सेमी कॉन्झर्वेटिव्ह मेथड. जरासा भाग समजून घ्या ह्या उदाहरणावरून. थँक्यू.